नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया झणझणीत आणि चटपटीत असा मसालेदार भात, आणि ते पण रात्रीच्या उरलेल्या भातापासून. तुमच्याकडे रात्रीचा असो किंवा असा उरलेला भात असो, त्याचा तुम्ही बनवू शकता. तर यासाठी सर्वात पहिले मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे आणि राई 1 टेबलस्पून आणि थोडंसं जिरं आणि कढीपत्त्याची काही पानं, आणि त्याचबरोबर आपण इथे कांदा घेणार आहोत. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा, आणि तो मी एकच मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. होईपर्यंत परतून घेऊया, आणि मग सॉफ्ट झाल्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे. बटाटा असे तुकडे करून घ्यायचे आहेत. एकदम मोठे तुकडे नको, थोडे बारीक तुकडे करा. आणि मग हे पण तेलात परतून घ्यायचे आहे. आणि थोडं शिजण्यासाठी आपण हे झाकण लावून ठेवणार आहोत. झाकण लावून मी 2 मिनटासाठी ठेवलेलं. आता थोडं हे परतून घेऊया, आणि थोडंसं हे हलकंसं शिजलेलं आहे. तर त्याचसोबत आपण एक मिरची टाकणार आहोत. मिरची मी एक मोठ्या साईजची घेतलेली, एकच घेतलेली आहे. तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये तुम्ही भाज्या तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ॲड करू शकता. आता मी हे परत 5 मिनटं झाकण लावून ठेवलेलं आहे, जेणेकरून बटाटा पण आपला सॉफ्ट होईल, शिजेल, आणि मिरची पण. तर तुम्ही पाहू शकता बटाटा पण आपल्या याच्यामध्ये तेलामध्ये शिजलेला आहे. आता इथे ना मी बटर टाकते. तर तुम्ही बटर तेलामध्ये पण आधी स्टार्टिंगला टाकू शकता, पण मी थोडी विसरली म्हणून मी आता बटर टाकते. तर बटर टाकल्यानंतर अजून त्या भाताला एकदम मस्त चव येते. तर बटर तर नक्की टाका. आणि आता त्याचबरोबर आता इथे आपण मसाले टाकणार आहोत. मसाल्यामध्ये इथे हळद पावडर, चवीनुसार मीठ, तिखट, लाल तिखट 1.5 चम्मच घेतलेला आहे लाल तिखट, आणि इथे मोठा चम्मच मी इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे. आणि मसाल्याची क्वांटिटी पण तुम्ही तुमच्याकडे जेवढा उरलेला भात असेल ना तेवढा तुम्ही इथे टाकू शकता. आता मी इथे 3 स्मॉल साईजचे टोमॅटो घेतलेले, त्याची प्युरी करून मग मी याच्यामध्ये ते पण टाकणार. यामुळे अजूनच भाताची चव वाढेल. तुम्ही कट करून टाकायचे असले तर कट करून टाकू. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या काही टाकलात ना, म्हणजे फ्लावर किंवा फरसबी वगैरे जरी टाकलात ना तरी चालेल, अजूनच त्याला खूप भारी चव येईल. आता इथे 2 मिनटासाठी आपण हिरव्या मिरच्या टाकून झाकण लावून ठेवणार आहोत. तर थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी आता रात्रीचा भात टाकते, जो उरलेला माझ्याकडे आहे. तर माझ्याकडे ना काय झालं, थोडा जास्तच उरलेला होता भात, त्याच्यामुळे मसाला माझा थोडासा कमी पडला. पण तुम्ही जास्त मसाल्याची क्वांटिटी करा आणि भात कमी असेल ना तर खूपच भारी होईल. असा भात तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता आणि मुलांना पण देऊ शकता. एवढा चमचमीत आणि झणझणीत होतो ना की तोंडाची चव नसेल ना तर तोंडाला चव पण येईल. आणि मेन पॉईंट म्हणजे तुम्हाला जर कंटाळा आला असेल ना चपाती वगैरे बनवायचं सकाळी टिफिनसाठी, तर असा भात बनवून द्या. अगदी आवडीने खाते सगळीजणं घरामध्ये. आता हे व्यवस्थित आपलं मसाल्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे, आणि आता आपण हे झाकण लावून फक्त 2 मिनटं ठेवायचं आहे. आणि मग 2 मिनटानंतर आपलं हे भात सर्व करण्यासाठी एकदम फर्स्ट क्लासमध्ये रेडी आहे. चमचमीत आणि झणझणीत असा मसालेदार भात खूपच छान बनतो. एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप्स होम किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.